सखुताई, मला तुला सोडून जावं लागत होतं ना, ते जीवाला लागत होतं. तेव्हा या पांडुबाला हुडकून काढलं. तरी इटुराचं सॉंग घेऊन घरात येणार होतो, पण ही जिप्रीच ना गमन आली. किती गोड आहात तुम्ही दोघं, किती काळजी घेता माझी. हा मग आम्ही तुला एकटं सोडून जातोय का? अगं आपण इटुरायला हुडकलं, आपण वासराला हुडकलं, तर आपण दागिने नाही का शोधू शकत? अगं पुरे हे बघ, आपण असं शोधून काढू. किती दिवसांनी आपण तिघे एकत्र आलो आहेत ना. पण मला आता जावं लागेल, परत कधीच नाही भेटणार. ए पुरे, परत कधीच नाही असं बोलायचं नसतं कधीच. मी नाही का परत भेटलोस ना, तशी जिप्री बी परत भेटन. जिप्री, आता पण राहुळातच आहोत ना, तर विठुरायाला नमस्कार करून तुझ्या मनातलं सांगून टाक. सखुताई, तू इथं उभी राहा. पांडू, तू तिथे जा. अगं चिपरी, मला नाही काय विठुरायाला नमस्कार करायला सांगितलं ना. सखुताई, तूच मला वाचा दिलीस, माझी सखी झालीस. माझ्यासाठी तूच विठुराय आहे. सखुताई, मी तुला कधीच विसरणार नाही. अरे रडताय काय? निरोप हसत हसत घ्यायचा असतोय. येते मी. छान 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 छान. काका उत्साहात दिसतोय, पण मग रमाई अशी दडपण आल्यासारखी का वाटते? अरे दिगू, अरे बाबा ठरलं, बाबा ठरलं. आता उसंत नाही, आता तयारीला लागायचं. काय ठरलं? कशाला उसंत नाही? बघा काय ठरलं असं बेड पांघरून विचारतोय. अरे सुभेदारांच्याकडे गेले होते ना रमाई आणि काका. आपण सांगितलेल्या मुहूर्तावर हा साखरपुडा होणार हे ठरलं. अगं यमे, होणाऱ्या सुनेला सासूचा एवढा कळवळ आहे म्हणून सांगू ना. अगं तिने आपल्या आई वडिलांना स्पष्ट आणि ठणकावून सांगून टाकलं की माझ्या होणाऱ्या सासूचा मान तोच माझा सन्मान. विचार विचार, बहिणीला विचार. मग रमाई अशी काय? काहीतरी मेक आहे, म्हणजेच हा साखरपुडा रद्द होण्याची काहीतरी संधी नक्की असणार. मग आता आपण सगळी छान रंगरंगोटी करून टाकूया. हो, माझ्यासाठी नवी लुगडी सुद्धा पाहूया. मी तर नवीन दागिने सुद्धा करून घेणार आहे. ठरवली आहे मी, माझा मानच येतो. भाऊजी,
जाऊबाई आणि यमुनाला ठाऊक नाहीये. पण तुम्ही हो, तुम्ही सुभेदारांची अट विसरलात. त्यांची काही अट आहे का? काय आहे? अरे दिगू, मग तू घोर घेऊ नकोस रे बाबा. वहिनी, मी अजिबात विसरलेलो नाहीये. कुठून आणणार तुमच्या दादांना? अहो, श्रीधर दादा पंढरपुरात आहेत ना, मग पंढरपूर पिंजून काढतो, पण दादाला नक्की घेऊन येतो. हा हा हा, ही अट असेल तर नक्की साखरपुडा रद्द होणार. काका, त्यांना सांग की साखरपुडा होणार नाही. अरे बाबा, अरे दिगू, मी पंढरपुरातून दादांना घेऊन येतो की नाही ते बघ. अरे त्यासाठी बाबा पंढरपुरात असायला हवेत ना. काशीराम काका मला म्हणाले ते काही महिन्यांपूर्वीच परतले. अरे मग दादा आलाय ना, मग छानच आहे की. आपण शोधून काढूया ना. अरे हवं तर आपली माणसं लावू, त्या सुभेदारांची 100 माणसं लावू, दादाला नक्की शोधून काढू आपण. पण त्यांना यायचं असतं तर केव्हाच आले असते ना. बरं, ते आले तसं म्हणतोस ना, तर मग कुठे आहेत? घरात कुठे दिसतायत का? बरं, येऊन त्या विठ्ठलाचं वेळ वाढलंय की उतरलंय कुणाला ठाऊक आहे? आणि वेळ वाढलं असेल तर परत येऊन त्यांनी तसंच वागावं असं वाटतंय का? काय वाटतंय काय तुम्हाला? साखरपुडा आणि ते असण्याची अट याचा काय संबंध आहे? यांचा काय, माझा काय, कुणाचा काहीही संबंध नाहीये. लग्न दिगूचं, साखरपुडा दिगूचा, त्यात कुणी असावं कुणी नसावं ही अशी अट सुभेदार कशी काय घालू शकतात? आणि तुला वाटत असेल की अट पूर्ण झाली नाही तर तुझा साखरपुडा होणार नाही, पण तसं नाहीये. मी आई आहे तुझी, मनोरमा म्हणतात मला. काय करायचं ना ते मी बघीन, पण तुझा साखरपुडा होणारच. बाई, तू उंदीर कशाला उगवला? आई, अगं बिंदू त्या पांडू बद्दल बोलत होती. अगं आई, त्यालाच तर उंदीर म्हणते, विसरलीस का? गप्प बसा ग, नको तिकडे बघू नका. अर्जुनाला कसा पोपटाचा डोळा दिसत होता, तशी आपल्याला फक्त सखू दिसायला हवी. त्या उंदराने येऊन सखूचं बळ वाढवलंय, तिकडे बघा. अगं आई, सखू आणि पांडू नेहमी तुला राग येईल असंच वागतात. चूल घरापर्यंत पोहोचलेले आठवतंय ना? अगं त्यावेळेस पोचले असतील, पण आता काय ते दागिन्यांपर्यंत पोचत नाही. भामे, तुला आता खूप सावध राहायला हवं. आधी ते दागिने लपवायला सुरक्षित जागा शोधायला हवी आणि मग सखूचा बंदोबस्त करायला हवा. पण सरळ हल्ला नाही, गनिमी कावा. निर्लज्जपणाचा कळस झालाय असत. तुझ्या अहंकाराचा कणा मोडल्याशिवाय आता ही सोयरी होणार नाही. तू माझ्या पायावर नाक घासून माझी क्षमा मागायची. आमचं इतकंच म्हणणं आहे, साखरपुडा होतोय तर आग्रह आमचा इतकाच की श्रीधर पंत या साखरपुड्याला असायलाच हवे. हे काय आहे? कशी उद्धटासारखी बसलीयस? आणि खोलीत कोणी खातं का? अगं हे हसतेस काय? हो सासूबाई, तुमच्यावरच हसतीये. किती केविलवाणी अवस्था झाली ना. ऐक बिचाऱ्या गरीब माझ्या सासूबाई. हे मला राग येतोय.
माझी कीव करायची काही गरज नाहीये. अहो सहानुभूती वाटते. साखरपुड्याचे स्वप्न रंगवत होतात ना, आणि मला काय ते 8 दिवसांची मुदत देण्याचा मोठेपणा केलात. आता काय झालं? काय झालं आता? काय झालं? काही झालेलं नाही, काही बिघडलेलं नाही, सगळं व्यवस्थित आहे. साखरपुडा होणार आहे. आज नाही का माणिकच्या घरी गेले होते मी, आणि तिथे हो, मला ठाऊक आहे, ठाऊक आहे मला. काय काय माहितीये तुला? तुला काहीही माहिती नाहीये. अंबिका काकूंनी तुम्हाला नाक घासायला सांगितलं ना? मग घासू की नको घासू, घासू की नको घासू, असं झालं होतं ना? मग बाई माणिकताई आली सगळं सारवासारव करायला. मग माझी होणारी सून आहे, माझी बाजू घेतली तिने. बाजू घेतली, पण कधी? तिच्या आईने तुमचा पुरता अपमान केल्यानंतर ना. मग आली आता ती सावऱ्याचं नाटक करायला. आधी कुठे बसली होती? म्हणजे लपून माझा अपमान बघत असेल का माणिक? नाक घासायचा आपण कसा सहन होणार ना तुम्हाला? कोणाच्या पुढ्यात वाकणं कसं सहन होणार ना तुम्हाला? हे गप्प बस ग. तो विषय मिटलाय. कसं? आत्ताच तर सुरुवात झालीये. लग्नापर्यंत बघा अंबिका काकू तुमची कशी पिस काढते ते. आता जन्मभर सुटका नाही. मला ठाऊक आहे. माझं मन बदलावं ना म्हणून तू हे सगळं बोलतेस. हे बघ, साखरपुडा होणार, होणार म्हणजे होणार. कसा? आधी मामांजींना साखरपुड्यात यावं लागेल ना, त्याशिवाय साखरपुडा कसं होणार? बघितलं ना माझ्या विठुरायाने कशी कोंडी केली तुमची. ए, त्या काळ्याचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही. हा, घेणार मी, माझ्या विठुरायाचं नाव घेणार. विठुरायानेच केलंय हे सगळं, आणि विठुरायालाच वाटतं की तुम्ही हे सगळं करू नये. विठुरायानेच ठरवलंय. ए कबाच. सखू, सखू, नाही नाही, सखू अशी माझ्याशी असं असं कधीच बोलत नाही. सगळे मनाचे खेळ आहेत का? काहीतरी खाल्लं असशीलच, पण मी तरी भाजके शेंगदाणे आणले, घे. सखू, पांडू तुझ्या सोबतीला आला ते बरंच झालं. तो सगळीकडे मलाच घेऊन फिरली असतीस. आता दोघं दोघं फिरा. सखू, तुला खरं सांगू का, काल तू येऊन गेलीस आणि मला खूप वाईट वाटलं ग. मी म्हटलं भाची एवढी अपेक्षेने आपल्याकडे आली होती आणि आपण काय लहान मुलीसारखं वागलो. आता ह्यात तिची काय चूक आहे ना? आई वडिलांनी केलं ते हिला निस्तरावं लागतंय. काय बाई वेळ आली. आऊ परीच्या आप्पा असं काय बॅक करणारच नाही. अरे पण वैद्य बुवा सांगतायत त्यावर विश्वास ठेवतायत ना लोक. ओ मामी, तुम्ही कशा पाहिजे परत परत उगाळताय? पांडू, मोठ्यांची असं बोलतात? थांब थांब जरा. त्याला काय कळणार ग, कसं वागायचं कसं बोलायचं. तो मुक्ता तुझ्याकडे दिलाय ना. हा, मी काय सांगत होते. हा, हो, काल रात्रभर ना माझ्या डोळ्याला डोळाच नाही ग की जेवण गेलं नाही. मग ना पहाटे पहाटे माझ्या ध्यानात आलं. काय ते? अगो, तुमच्या लग्नाच्या वेळेला एक माणूस मी पाहिला होता. मी उमावंच ना म्हणाले पण होते. तो बजाबा ग, विठ्ठलाची मूर्ती ज्यांनी चोरली होती तो तुमच्या लग्नाच्या वेळेला दीपमाळेजवळ रावळाच्या बाहेर गर्दीमध्ये उभा पाहिला मी. बजा बघा का, तो काय करणार आहे?
आणि तुम्ही त्याचं नाव कशावरून घेतलं? त्याने तुम्हाला सांगितलं का? तुला सगळं कळतंय ना, मग तूच कर तिची मदत. मी जातेच कशी. अगं मामी, रागावून जाऊ नकोस का. थांब पांडू, तू आहे ना गप्पच बस. अरे मामी म्हणतेय ना की बजाबा काका तिकडे होते, तर होते ना. मी बजाबा काकांनीच केलं असेल ही शंका पण चुकीची नाहीये. तेच म्हणतेय मी. सखू, तुला दागिन्यांपर्यंत पोचायचं असेल ना, तर तुला त्या बजाबाला गाठावं लागेल. हे म्हणजे विचार कर हा, उमावंस आणि शिवाप्पांवर लागलेला कलंक तुला दूर करायचा आहे ना. अगं मग कुठेतरी सुरुवात करावीच लागेल तुला दागिने शोधायची. पर बजाबा काका भेटणार तरी कुठं? मी सांगते ना, ते तळ आहे ना जंगलाच्या पलीकडचं, तिथे त्या रानात बजाबा दडून बसलेला असतो म्हणे. यमी, अगं घरात येणारा खजिना दारात येता येता राहिला ग. जाऊ दे. हो पण काय करणार ना, आपल्या नशिबातच नाही असं तर म्हणायचं. हो ग, पण काय ना यमे, फक्त दादा आला असता तर सगळं शक्य झालं असतं ग. नाही हा काका, ती अट चुकीचीच आहे. म्हणजे तुझे बाबा येऊ नयेत असं वाटतंय का ग यमू तुला? नाही ग काकू, मुद्दा मला काय वाटतं हा नाहीच आहे. पण तुम्ही जरा विचार करा ना, बाबा या साखरपुड्याला आले आणि त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे तुकोबांसारखं सुभेदारांना सांगितलं की आम्हाला दागिने नकोत, मुलगी आणि नारळ द्या. मग तो नारळ घेऊन आपण काय करणार? पण मी काय म्हणते, समजा सखू दागिने घेऊन परत आली तर? गप्पा बसाल का सगळे? तुम्हाला जे काही तारे तोडायचे ना, तर तुमच्या खोलीत जाऊन तोडा ना. माझ्या मनावर कशाला बिंबवताय? नाही अगं रमाई, आम्ही कुठे बिंबवतोय? हो, मला कळत नाही की काय? तुमच्या कल्पना माझ्या डोक्यात घुसवू नका. मला अक्कल आहे. मला माझ्या बुद्धीवर, सामर्थ्यावर आणि बाबाजींवर पूर्ण विश्वास आहे. काही झालं ना तरी दिगूचा साखरपुडा होणारच. पुरे, तू अशी कशी ग सगळ्यांवर एकदम चटकन भरोसा ठेवतीस? अरे पांडू, तू रागवलायस का? हो रागवलोय. प्रत्येकात विठुराया असतो हे ध्यानात ठेव, म्हणजे तू पण सगळ्यांवर विश्वास ठेवशील. नागाच्या पाय ध्यानात ठेव. तो हा असं बोलून झापटा लावायचे असेल तर तो काळ्या माझ्यात बी नगच. अरे पण झालंय काय? तू तुझ्या मामीला ओळखत नाहीस का? तू सांग, कितीतरी वेळा तिने तुलाच तोंडगाशी पाडलंय ना. मामी म्हणाली म्हणून रागवलायस होय? ते बाहेरून दिसते तशी नाही. म्हणजे बाहेरून गोरी गोरी हाय, पण आतून काही कटुडी आहे. तू कशा पाय भरोसा केलास ग सांग? पांडू, माझं काही व्हायचं ते होऊ दे, पण 8 दिवसात मला दागिन्यांपर्यंत पोचायचंच आहे. मामीने एका चोरावर संशय घेतलाय. आपल्याला वाट तरी मिळाली ना. आणि खरंच बजाबा काकांचा माझ्यावर राग असेल तर? आणि शिवाय माझा विठुरा आहेच की आपल्या सोबत. मामीने जर काही चुकीचं सांगितलं असतं तर विठुरायाने अडवलंच असतं ना. म्हणजे अरे पांडू, त्यांनी कोणाच्या तरी मुखातून अडवलंच असतं. मग काय माझ्या मुखातून अडवते असं तू का नाही धरत? कारण विठुराया कधीच रागवत नाही. आणि मी मगाशी विचारलं तुला की तू रागवलायस का, तेव्हा तू म्हणालास हो मी रागवलोय. तुला राग येतो म्हणजे विठुराया तुझ्या मुखातून मला कसं अडवेल? चल पटापट आता
चल. त्या दोघांना पाठवलं जंगलात. आणि त्यावर सखूचा विश्वास बसला. न बसायला काय झालं, सखू आहेच बावळट. हा, तो पांड्या थोडी हुशारी दाखवत होता, पण मी तिला पटवून दिलं की दागिने बजाबानी चोरलेत आणि ते त्याच्या जवळच असतील. अगं पण लांब कशाला पाठवलंस? आपल्याला तिची मजा घेता आली असती ना. हा बिंदू, लांब पाठवण्यातच मजा आहे. अगं काय वाटेल ते झालं ना तरी ती सखू या दागिन्यांपर्यंत पोचता कामा नये. तिला दागिन्यांपासून दूर ठेवण्यासाठी दागिने मला एका जागी लपवून ठेवावे लागतील. त्यासाठी मला वेळ मिळेल आणि मुख्य म्हणजे त्या सखू आणि पांडूचा अडथळा होणार नाही. म्हणजे तू इथे इकडे कुठेतरी दागिने लपवणार आणि सखू तिथे जंगलात शोधत फिरणार. बावळ्याटच आहे. हा, नुसती शोधत फिरणार नाही, नसलेल्या बजाबाला शोधत फिरणार. बजाबा काका, बजाबा काका, बजाबा काका, बजाबा काका, बजाबा काका, बजाबा काका. पुरे असून किती हाका मारायच्या. अगं कोणी ओबी देत नाही. अरे इथे जवळपास असतील, बघूया ना आपण. अगं पुरे इथे कुठे चूल बी दिसत नाही, ना कुठे झोपे दिसत, ना कुठे चिट पाखरू बी दिसत. मला तर वाटतंय मामीने आपल्याला उग इथे धाडलं. अरे पांडू, पण मामी असं का करेल? पुरे तू लयच भोळसट आहे आणि मामी लय वाचतात. अगं माणूस राहत असल्याची काहीतरी खून दिसायला ना ग. अरे पांडू, मामीने इथे पाठवलंय आपल्याला, ही मामीची नाही विठुरायाचीच योजना आहे असं समजूया ना. आणि विठुरायाला असं वाटत असेल की आपण इथे यावं म्हणून तर आपण इथे आलो ना. मग काय यांनी पहिलं का नाही सांगितलं की कुठे जायचे? अरे पण कळेल ना. चल चल. चल रे. मला सोडा. ए गप रे, गप. सांड बांध ठेव. अरे चल. पुरे 2 रेड्यांनी त्या कोकराला पकडले. पुरे बिचारा रडतोय. आपण बघूया का? बजाबा काकांची माणसं तर नसतील ना. चल बघूया. ये चल सोडा मला, चल. सोडा. अरे ये पावट्या, उगाच रडून कशाला कल्ला पागरतोय? सोडा मला. ताजी भडकलं ना तर हिथंच जो तर सुटल. अरे माझं सुट्ट तर तुझं काय? पाला पाचोळा. सोडा मला, सोडा. ए जीवा, अरे वाटतच काय घोटाळलायस? हा, चल की बेगे बेगे. ये पावट्या गप. मला कुणाला बी मारायचं जमलं, लहान पोरांना माराय नाही जमत म्हणून तुला मारलं नाही. पर दाजीनी जर सांगितलं ना तर मारावं लागेल. आणि असं मारन की इकडचं थोबाड तिकडे करून टाकीन. ए जीवा, अरे त्याचा भोकाड पसरला पाहिजे ते ना. हा, तोंड बंद करून चालणार नाही. अरे त्याचा बाला जंगलात तर त्याला कसं कळणार की त्याचं पोर कुठं आहे ते? त्यामुळे भोकाड पसरून दे त्याचा. हात गेला. आता दाजीनी सांगितलंय, आता मारायलाच लागतंय. चल. हे बघ, अरे दाजी नुसतं बांधायला सांगतात, तू रड नाहीतर मारायला सांगतील. रड. सोडा मला, सोडा, 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 सोडा. दाजी, हे पोरग लयच गोंधळ घालते या. उगा आपल्या कोणी इथे बघितलं तर आधी आपला जीव जायचा. अरे हित, हा,
ह्या रानात या जंगलात कोण मारायला येतंय हा अबक आलं तर या पोराचा बा शेठ 25 तोळा सोनं घेऊनच येईल हा? लय कंजूस आहे हो 25 तोळं सोनं देणार असं वाटतंय तुम्हाला मला तर वाटतंय याची जबाबदारी पण आपल्यावरच सोपवणार तो शेठजी ए असं नाही होणार त्याचा बा 25 तोळं सोनं घेऊन नाही आला तर याचा इथंच मोठा पाडणार याचा इथंच मोठा पाडणार